तल्लख बुद्धी, प्रचंड स्मरणशक्ती आणि वर्षानुवर्षांचा अनुभव हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय कराल? साहजिकच आपण त्याचा योग्य वापर करू. पण नीट घोटाळ्यात पकडलेल्या मनीषा मांढरेनं मात्र या सगळ्याचा वेगळाच वापर केला. मनीषा मांढरेनं काय केलं, आता तिचं काय होईल हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा एक चोर चोरी करतो, वर्षानुवर्ष त्या चोरीत सरावतो, पण मग वेळ येते आणि पोलीस त्याला पकडतात. आता पोलिसांना हे तर माहितीये की चोरी झाली आहे, पण चोर इतका सराईत की त्यानं चोरी कशी केली याचे पुरावे तर सोडाच, पण काय चोरलंय हेही कुणी सिद्ध करू शकत नाही. नेमकं हेच झालंय नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यात. आणि हे करणारी हीच महिला आहे जिला पोलिसांनी अटक तर केली आहे, पण गुन्हा सिद्ध करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. हो, मी हे सगळं बोलतेय मनीषा मांढरे हिच्याबद्दल. नीट घोटाळ्यात सीबीआयनं मनीषा मांढरेला अटक केली आहे, पण तिच्यावरचा गुन्हा सिद्ध करणं महा कठीण होऊन बसलंय. याचं कारण तिची अफाट स्मरणशक्ती आणि तल्लख बुद्धी. हे मी का म्हणतेय सगळं सविस्तर सांगते. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. नीट पेपर फुटीचा घोटाळा समोर आला आणि एकच खळबळ उडाली. सीबीआयनं तपास सुरू केला तसा यातले दोन मुख्य सूत्रधार अटकेत आले. यातला एक आहे पी.व्ही. कुलकर्णी, जो रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि लातूरचा आहे. पेपर फुटीच्या गोरखधंद्यात त्याला साथ दिली ती मनीषा मांढरे हिनं. सीबीआयनं मनीषा मांढरेला अटक केली आहे, पण तिच्या चौकशीमध्ये जी माहिती समोर आली आहे त्यानं सीबीआय देखील हादरून गेली आहे. याचं कारण मनीषा मांढरेनं नीट परीक्षेचे पेपर तर फोडले, पण त्यासाठी तिनं जी अजब युक्ती वापरली आहे त्यानं तपासात तांत्रिक पेच निर्माण झालेत. एकीकडे मनीषा मांढरेची तीव्र स्मरणशक्ती तिच्यासाठी वरदान ठरली आहे, तर दुसरीकडे पुरावेच नसल्यानं गुन्हा सिद्ध करण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. हे सगळं काय आहे ते सांगते, पण आधी पाहूया मनीषा मांढरे कोण आहे. मनीषा मांढरे ही बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र विषय शिकवायची. ती पुण्याच्या शिवाजीनगर भागातल्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या महाविद्यालयात 2020 पासून कार्यरत आहे. तर गेल्या 24 वर्षांपासून ती 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवते. प्रदीर्घ अनुभव असल्यानं एनटीएनं म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नीट परीक्षेच्या गोपनीय कामकाजासाठी तिची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे परीक्षांसंदर्भातली गोपनीय माहिती तिच्याकडे होती. नेमक्या याच माहितीचा वापर तिनं पेपर लीकसाठी केला. आता तो कसा केला तेही सांगते. जी माहिती समोर आली आहे त्यानुसार मनीषा मांढरे हिची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र आहे. अनेक वर्ष एकच विषय शिकवत असल्यानं तिची या विषयांवरची पकड मजबूत आहे. याच गोष्टीचा तिनं गैरफायदा घेतला. म्हणजे काय केलं तर तज्ज्ञ म्हणून काम करताना तिला नीट प्रश्नपत्रिकेतले प्रश्न ठाऊक होते. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार मनीषा मांढरेला वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांची थेट माहिती होती. पण तिनं हे प्रश्न कोणत्या कागदावर लिहिले नाही, तर ते थेट डोक्यात फिट केले. सगळे प्रश्न तोंडपाठ असल्यानं तिनं कोणताही छापील किंवा तांत्रिक डिजिटल पुरावाही मागे ठेवला नाही. प्रश्न लक्षात ठेवले आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. आता अडचण अशी झाली आहे की सीबीआयला तिच्या विरोधात ठोस पुरावा मिळत नाहीये. ना कोणता कागद आहे, ना मोबाईलची चॅट हिस्ट्री आहे, ना कोणता मेल आहे. सीबीआयनं या घोटाळा प्रकरणातल्या एका आरोपीच्या जबाबावरून मनीषा मांढरेला अटक केली आहे. मनीषा वाघमारेनं मनीषा मांढरेचं नाव घेतलं आणि सीबीआयनं मांढरेला बेड्या ठोकल्या. आता पोलिसांकडून मनीषा मांढरेच्या घरातल्या डिजिटल गॅझेट्स, लिखित साहित्याची तपासणी सुरू आहे. पण मनीषा मांढरेनं पेपर लीक केलेत याचे भक्कम पुरावे शोधण्याचं आव्हान सीबीआय समोर आहे. मनीषा मांढरेनं तीव्र स्मरणशक्तीचा वापर पेपर लीक करण्यासाठी केलाय. महाविद्यालयानं सध्या तिला निलंबित केलंय, पण लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लावणारं या रॅकेटवर कठोर कारवाईची मागणी होतीये. मनीषा मांढरे सुटणार की अडकणार हे पुराव्यांवर आणि साक्षीदारांवर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होईल? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.